प्रार्थना करण्याचे फायदे व प्रार्थना न करण्याचे नुकसान। प्रार्थना करण्याचे फायदे। प्रार्थना करण्याचे फायदे जसे मनाची शांती, आत्मविश्वास आणि आध्यात्मिक विकास। प्रार्थना करण्याने आत्मिक बळ मिळते आणि सकारात्मक विचाराने आपण घेरल्या जातो। बरोबर ना? सकारात्मक आपल्या विचारामध्ये वाईट गोष्टी येऊ शकत नाही आणि सकारात्मक विचाराने आपण घेरल्या जातो। बरोबर आहे का नाही? वाईट विचार येतात का आपण प्रार्थनेमध्ये, किंवा जे परमेश्वराचं आपण बोलतो किंवा आपण जास्त संसारामध्ये पडत नाही ना, त्याच्यामुळे आपल्या मनाला सगळं शांती मिळते, आपण तणावमुक्त होतो आणि जीवनामध्ये जे येतात त्यामध्ये संतुलन राहते। म्हणजे आपण त्याच्यामध्ये लक्ष देत नाही, जरा बघा तो काय प्रभूला धन्यवाद, कारण तो निवारण करणारा आपला बाप आणि परमेश्वर आहे। परंतु महान कार्याच्या आपण संतुलन राहते। प्रार्थनेच्या कारण महान कार्याच्या बाबतीत काही लोक दुसऱ्यांवर अवलंबून राहतात। म्हणजे कसं आपण फक्त प्रार्थना कोणी करतं कोणी नाही, की आपल्या कोणीतरी हात ठेवून प्रार्थना दुसऱ्यांनी करावी असं पण काही जण त्यांना वाटते। पण प्रार्थनेमुळे आळस कधी करायचा नाही, दुसऱ्यांवर अवलंबून असतात। कारण स्वतः प्रार्थना तर करावी, परंतु अचानक कोणतेही संकट किंवा तकलीफ आली तर त्याला न डगमगता व न घाबरता दुसऱ्यांनाही प्रार्थना करण्यास सांगावी। जसे पास्टरची सिस्टर जे आहे कलिशा ग्रुपवर पण टाकतात ना की सगळ्यांनी प्रार्थना करावी, कारण जास्त समस्यांना आपण तोंड देऊ शकत नाही। वचन प्रेषितांचे कृत्य 12 ते 5। प्रेषितांचे कृत्य 12 ते 5। बंदीगृह में पतरस बंद था, परंतु कलीसिया उसके लिए लौ लगाकर परमेश्वर से प्रार्थना कर रही थी। तर बंदीगृहामध्ये आपले पेत्र होते, तर पूर्ण प्रार्थनेमध्येच होते ना, आणि परमेश्वराची स्तुती आराधना चालू होती। तर मध्यरात्रीच्या सुमारास स्वर्गदूत आले आणि त्याला असं झोपून जागा केलं की उठ। त्यांना विश्वासच बसे ना की खरंच स्वर्गदूत आले, पण परमेश्वराने बोलले तू उठ आणि कपडे घाल, मी तुला हे करतो म्हणून। तेव्हा कोणी नाही आणि आपोआप त्यांचे साखर गंड वगैरे सगळे खोलले गेले आणि त्याचे सगळे बंधन तुटले गेले आणि मग ते बोले स्वर्गदूताने त्यांना रस्त्यापर्यंत सोडले आणि ते दिसेनासे झाले। मग ह्या प्रार्थनेची एवढी शक्ती होती, मंडळामध्ये प्रार्थना चालू होती म्हणून पतरसांना स्वर्गदूताने त्यांच्या मंडळापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं। म्हणून त्याप्रमाणे पेत्र तुरुंगात पाहत होता, परंतु त्याच्यामध्ये मंडळाची प्रार्थना एकाग्रतेने चालली होती। तर त्याचा चमत्कार किंवा परमेश्वराने स्वर्गदूत पाठवून त्यांना जे काम करायचं होतं तिकडे पोहोचवलं। आता मत्तईचं 7 ते 8 वाजता। क्योंकि जो कोई मांगता है उसे मिलता है, और जो ढूंढता है वह पाता है, और जो खटखटाता है उसके लिए खोला जाएगा। परमेश्वराचं वचन काय म्हणते ते मागा तर काय मागायचे? आत्मिक उन्नती, पवित्र आत्मा व त्याच्या वचनामध्ये वाढण्यासाठी मागावं। म्हणजे तुम्हाला
तुम्हाला नक्की मिळेल. वाईट गोष्टीसाठी मागू नका, कारण परमेश्वराला माहित आहे आपल्यासाठी काय वाईट व काय चांगले. वाईट हे तुम्ही मागितले तर ते तुम्ही कधीही प्रार्थना केली तरी तुम्हाला ते मिळणार नाही. शोधा म्हणजे सापडेल, शोधा म्हणजे सापडेल. तर तुम्हाला मिळणार ते मिळणार नाही. शोधा म्हणजे सापडेल. प्रथम परमेश्वराच्या राज्याचा शोध करा व त्याच्यासाठी झटा. जसे आता पॅम्पलेट दिले, सुसमाचार आपल्याला द्यायचे की ते वाटा किंवा हे परमेश्वराच्या राज्यासाठी झटा. मग परमेश्वर प्रभू येशू ते आपल्याला चांगले ते दे. धोका म्हणजे तुमच्यासाठी उघडलेला आहे. वचन म्हणते तुम्हाला ज्या ज्या आत्मिक गोष्टीची उणीव आहे त्या प्रभू येशूला अंतरात्म्यातून आवाज द्या व त्याचा दरवाजा खोलण्यासाठी अंतरात्म्यातून प्रार्थना करा. चांगल्या मनाने प्रार्थना केल्या ऐकणार ना परमेश्वर? का आपण वरच्या मनाने प्रार्थना करायची नाही ना. म्हणून खरंच चांगल्या मनाने प्रार्थना दुसऱ्यासाठी करा, स्वतःसाठी करा. आपला परमेश्वर खूप खूप दयाळू आहे. तो आपल्या लेकरांसाठी त्याचे दार नक्कीच उघडे. यवना 14:13 वाजता. जो कुछ तुम मेरे नाम से मांगोगे वही मैं करूंगा कि पुत्र के द्वारा पिता की महिमा हो. कारण परमेश्वर पिता आपल्या गरजा काय आहे ते आधीच जाणून असतो. परमेश्वराने आपल्याला सर्व काही दिले आहे. आपण जर स्वतःसाठीच व दुसऱ्यांसाठी आत्म्यातून चांगल्या मनाने प्रार्थना करून मागितले तर प्रभू येशू आपल्याला नक्की देईल. ते का नाही? याकोब 4:3. तो मांगते हो और पाते नहीं, इसलिए कि बुरी इच्छा से मांगते हो ताकि अपने भोग विलास में उड़ा दो. कारण तुम्ही अयोग्य प्रकारे मागता, म्हणजे आपल्या चैनीसाठी खर्चावे म्हणून मागतात. बरोबर आहे ना. काही लोक आपली मोज मज्जा व फिरण्यासाठी व बऱ्याच गोष्टी वाईट हेतूने मागतात, तर ते परमेश्वर अशा लोकांना देत नाही. कारण परमेश्वराचं वचन सांगते इथे तुम्ही वाईट हेतूने मागितले आहे तिथे तुमचे नुकसानच होणार का नाही? परमेश्वर देईल का? परमेश्वराला सगळं कळते, काही लपलेलं नाही. मत्तई 26:41. जागते रहो और प्रार्थना करते रहो कि तुम परीक्षा में न पड़ो. आत्मा तो तैयार है परंतु शरीर दुर्बल है. वचन म्हणते आपण आत्म्यातून जागृत असो प्रार्थना करा, म्हणजे आपण नुकसानीत पडणार नाही व परमेश्वर आपल्याला पवित्र लहूच्या सुरक्षा कवचाने आपण घेरले जाऊ ना. म्हणून परमेश्वर काय म्हणतो, खरंच कधी कधी आळस येतो की नाही की आपण प्रार्थना नाही करावी. तरी किती वाजले आपण बघतो, घड्याळ बघतो सारखं थांबा थोडं झोपू द्या, आळस येतो का नाही? पण तसं अजिबात करायचं नाही. ज्या वेळेस आपल्याला जागेल 3ला येऊ द्या, 4ला येऊ द्या, 5ला येऊ द्या, तेव्हाच उठून पटकन प्रार्थना करून घ्यायची, म्हणजे आळस येणार नाही. कारण आत्म्यातून आणि जागृतपणाने प्रार्थना केली खरंच दिवस परमेश्वराचं आगमन निकट आहे आणि दिवस खरंच खराब येणार आहे. हे मी नाही सांगत, खरंच जे परमेश्वराच्या जवळ आहे तुम्ही पण आहात, पण परमेश्वर सुचवतोय ना की खरंच आपण आत्म्यातून त्याच्यासाठी ठरतो. तर परमेश्वर आपल्याला सांगतोय की हे नाही हे सांग, ते नको सांग. खरं बोलण्यासारखे पण काहीच नाही. आता इथं वचन रोमिओ
10:17 रोमी 10:17 रोमी होता। अतः विश्वास सुनने से और सुनना मसीह के वचन से होता है। तर खरं जर आपण प्रभू येशूवर मनाने विश्वास ठेवला असेल तर त्या विश्वासाने त्याच्या आपल्याला जर कोणी परमेश्वराविषयी विश्वासाने सांगितले तर खरं ते आपण ऐकले पाहिजे। वार्ता ख्रिस्ताच्या वचनाद्वारे होते, म्हणून आपण वचनामध्ये आणि प्रार्थनेमध्ये खरंच जास्तीत जास्त वेळ देणं हे महत्वाचं आहे। आता प्रार्थना न करण्याचे नुकसान ना, काही करण्याचे नुकसान वचन नाही पण ते सांगते। प्रार्थना न करण्याने आपण परमेश्वरापासून दूर जाऊ शकतो का नाही दूर? प्रार्थना नाही केलं परमेश्वराला आवडेल का ते की बघ माझे कलेशिवा किंवा भाऊ हे माझ्या जवळ ते प्रार्थना करत नाही, दूर जाऊ शकतो। प्रार्थना न करण्याने आपण परमेश्वराच्या आशीर्वादापासून व स्वर्गीय आशिषापासून दूर होतो व स्वर्गीय वारीस राहत नाही। राहतो का? प्रार्थना करू नका किंवा तुम्ही स्तुती आराधना करू नका किंवा सुसमाचार सांगू नका, तरी हे परमेश्वराला आवडेल का? परमेश्वराने आपल्याला कशासाठी ठेवलंय सांगा मला, कशासाठी ठेवलंय? घरात आपण प्रार्थना कधी कधी समजा पण म्हणते माझं मनच नाही झालं, पण तसं कधीच करू नका, कधी त्या खूप दिवस वाढ देणार आहे। घरात सुख शांती राहत नाही। प्रार्थना न करण्याने आपण परमेश्वराच्या विश्वासापासून वंचित राहू शकतो। प्रार्थना न करण्याने आपण परमेश्वराने जे आपल्यासाठी काही चांगल्या योजना ठरवून ठेवल्या असतील त्यापासून आपण वंचित राहू शकतो का नाही? व दुष्ट शक्तीपासून आपण घेरले जातो। आपण मानसिक व शारीरिक कमजोरी महसूस करू शकतो। आपण पापामध्ये पडतो व आपण परमेश्वराच्या महिमेपासून दूर राहू शकतो। परमेश्वराच्या सामर्थ्य व त्याच्या वरदानापासून व आशीर्वादापासून आपण दूर राहू नये। आपण आपल्याला जर परमेश्वराच्या वचनाने व महिम्याने पवित्र आत्म्याने भरून ठेवा। पवित्र आत्म्याने आपल्याला खाली ठेवू नका, कारण खाली ठेवल्याने पायथ्याचे म्हणतात ना कदू मामा, बरोबर आहे का नाही? म्हणून मी काय म्हणते, आपण खरंच प्रार्थना केली पाहिजे, जागृत राहिलं पाहिजे व परमेश्वराचे सुसमाचार सांगितले पाहिजे। आपल्याला जर परमेश्वराच्या व वरदानाने व महिम्याने पवित्र आत्माने भरून ठेवा, खाली राहायचं नाही। आपण जरी खाली झालं तर त्याने भरून ठेवा, बाकी वाईट गोष्टीकडे तुम्ही खरं अजिबात लक्ष देऊ नका। आपणास इजा व नुकसान भरल्या गेल्यामुळे कोणतीही दुष्ट शक्ती आपणास इजा व नुकसान करूच शकत नाही, कारण आपण परमेश्वराची संतान आहे। आपल्याला त्याची म्हणजे शैतानाची संतान कधीच बनायचे नाही। कितीही संकट व तकलीफ येवो आपण त्या समस्यांना तोंड देऊन व अंतरात्म्यातून परमेश्वराची उपस्थिती व संगती मागून प्रार्थना करावं परमेश्वराच्या वरदानाने आपण भरून जाऊ। म्हणून परमेश्वराचं एकच सांगणं, हे मला परमेश्वराने सुचवलं ते मी तुम्हाला सांगतो। परमेश्वराचं एकच सांगणं आहे, स्वतःला खाली ठेवू नका, पण माझ्या वचनाने व वरदानाने प्रार्थना करून माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण हो। ये उम्र से वो इतना मेहनत कर रहा है प्रभु के लिए, तो मैं इसके लिए पूछना चाहता हूँ, उसको देख के आप लोगों को कुछ लगता है कैसा? मैंने बोला ऐसा कुछ लगता है क्या? उसको देखकर लगता है आपका दिल है? हालेलुया,
हालेलुया, जोर से एक बार ताली बजाओ परमेश्वर के लिए।